रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व नाशिक सिन्नर हा सुद्धा वेग आहे रायवाडी संघाचा, हा तारणार आहे या संघाचा। उभा ठाकला आणि समाधान मोरे याला गारद केलाय पहिल्या चढाईत। ही आहे सुरुवात या सामन्याची। समाधान मोरे याचा वार रोखला, काय म्हणावं या केलेला जय हनुमान चरी कमाल केले मैदानात सुरुवात छान। त्याला प्रत्युत्तर देईल एक बलदंड शर्यष्टी धारण केले असा हा जबरदस्त खेळाडू नावाचा वादल जय हनुमान चरी संघाकडून। बेलकडे 11 खंडाले 5 तर अखंड रायगडला वेळ लावणारा बिनजोडचा बेताज बादशाह अफान किरकिरे मैदानात ऑनलाईन एक 313 नंबरची जर्सी परिधान करून मल्टिपल गुणसंख्या घेऊन येण्याची दानत असणारा हा अफान मैदानात आलाय आज। रसिक मनाला आनंद मिळेल आज, कारण संपूर्ण टीम मैदानात हजर झाले। पांडवा देवी रायवाडी तुफानी हमला चढवलाय मंथन सुर्वे, कमाल केली। धावतोय वकासुर असा 6300 प्रशांत जाधव मैदानात ऑनलाईन आहे। सॉफ्टवेअर अपडेट झालंय, परंतु या सॉफ्टवेअरला सुद्धा हॅक करण्याची ताकद जय हनुमान चरी संघात आहे। पाठी राख्यांना तुफानी आनंद झालाय, मात्र टिपला गेला एक गुण निश्चितच मिळेल। अजिंक्य पदावर स्वागत आहे तुमचं। इतिहास रचणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही। तो इतिहास रचला आणि गुल्लाल उधळला, मोठमोठे गार केले गंमत मध्ये असं म्हणावं लागेल ओंकार वेशवी संघासाठी। स्वागत आहे, निघालाय पुन्हा एकदा अफान रूपी तुफान जय हनुमान चरीच्या प्रांगणात। चला अफान किरकिरेची पालखी उचलली तर टाळ्यांचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही चरी संघासाठी। परंतु आपण हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नव्हे मित्रांनो। तुफान आणतो मैदानात आणि रसिकांवर अधिराज्य गाजवतो पांडवा देवी रायवाडी। विराज राणे सारखा खेळाडू उपरारक्षकाची भूमिका बजावतोय। भल्या भल्यांना चांदण्या दाखवणारा विराज राणे याच संघाचा खेळाडू कर्णधार आहे। अफांची वादळी केली अजून पाहायला मिळाली नाहीये, एक्सप्रेस अजून रुळावर आलेला नाहीये। बोनसचा प्रयत्न, बोनस मिळवते असा बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू जबरदस्त। थर्ड रेड सरी संघाकडून क्रीडांगण नंबर 2 वर करण भगत प्रयत्न छान, सुपर टॅकल 2 गुण मिळतील खंडाले संघाला। आणि किरकिरेला थांबवणं म्हणजे चक्रव्यूह रचावा लागेल। हा अभिमन्यू ताकदवार आहे, मात्र वारंवार बोनस मिळवतो। कमालीचा संघर्ष सापला रचावाच लागेल तो चरी संघाला। शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका। प्रशांत जाधव अजून मैदानात सज्ज झाला। आता वापर होईल तो प्रशांत जाधव याचा, मात्र समाधान मोरे याच्याकडे मात्र लक्ष दिलंय ते संघानं। समाधान मोरेने सुद्धा अनेक मैदान रायगडची गाजवलेली आहे, ते विसरून जमणार नाही। परंतु चरी संघ सुद्धा काय सापला रचेल, काय व्यूहरचना करेल हे सांगू शकत नाही। साउंड माइंड इन साउंड बॉडी
निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत त्याच पद्धतीची खेळी मैदानात होईल का आपण किरकिरे उडवला आणि रेडर मात्र मैदानाच्या बाहेर राऊंड क्रमांक 3 वर चालू सामना संपल्यानंतर वादळ खारीकवाडा आणि झुंजार पोळनाड राउंड क्रमांक 3 वर होईल. आज रसिकांचं भाग्य चांगले संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. रसिकांनी स्पर्धा सोडू नका, फायनल पर्यंत सामने पहा, मजा येईल. पुन्हा एकदा चढाईसाठी चरी संघाकडून 9 नंबरची जर्सी परिधान करून उभा समोर ठाकलेला खेळाडू अर्थात संकेत मानकर आहे. हो प्रशांत जाधव चोरी केले गुणांची पांडवादेवी रायवाडी. पुन्हा एकदा आपण आता मात्र आपण किरकिरे पुन्हा एकदा यशस्वी झालाय. सुपर रेड 3 गुण. आज पाटी राख्यांचा पैसा वसूल होईल. कमालीचा संघर्ष मैदानात चालू. जतीन घासे चढाई करतोय. सुद्धा काय चांगला खेळाडू रायगड जिल्ह्यासाठी तयार होतोय. मेहनत घ्यावी लागेल मात्र. सन्माननीय जे पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला गावदेवी मुंडाणी संघ तुम्ही क्रीडांगण नंबर 2 वर पाहताय. आता मात्र क्षेत्ररक्षण होईल का? सुपर टॅकलची नामी संधी. आपांचं तुफान आलंय. आपांना थांबवणं सोपी गोष्ट नव्हे. ही माती लाल आभाली गुलाल बदलावाच लागेल. अतिशय लाजवाब ही स्पर्धा. लहान मुलांची सुद्धा चांगली गर्दी या स्पर्धेला. बोनस पॉइंट ऑन असेल. 12 नंबर चढाई करेल. नाजूक परिस्थिती. आता मात्र टिपलाय जबरदस्त म्हणतात सुरभे. समोर उभा टाकला आणि मात्र लोण पडतो. लोणाचा बोजा पडतोय दुचारी संघावर. प्रणय क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळतोय. समाधान मोरेची पुन्हा एकदा चढाई करेल. तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. रसिक मनावर छाप सोडायची असेल तर झोपून द्यावा लागेल प्रत्येकाला. डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया पाहायला मिळतील. मुंडाणी संघाचा आरुष नावाचा हा खेळाडू चढाईसाठी निघाला. एक नवीन खेळाडू तयार झालाय मुंडाणी संघासाठी. हो काय वेग आहे अफानच. चला चला मेहनत घ्या. मैदानात गुणांचा पाऊस पाडावा लागेल. मडाली येथे स्पर्धेत ओहो प्रयत्न छान चरी संघाचा. परंतु जवळजवळ मध्यरेषा भेदणार आणि या खेळाडूला मात्र जखडला गेलाय. शृंखला पडले. प्रयत्न छान होते चरी संघाचं. वादळ खारीकवाडा झुंजार पोळनाड दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे. कालचाचे ठोके चुकतील क्रीडांगण नंबर 3 वर. यशस्वी झाला रेडर तो म्हणजे बेलकडे संघाचा. आगगाडी मात्र उंच उंच शिखरावर जाऊन पोहोचते. कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता? कुणाच्या नावावर या गावाचा शिक्कामोर्तब होईल?
सरी संघ मेहनत घ्यावी लागेल. आपल्यामध्ये ती धमक आहे. आपण समोरच्या संघाला कडवी झुंज देऊ शकता. किरकिरे अजून पर्यंत क्षेत्ररक्षण या खेळाडूला झालं नाहीये, परंतु काही शक्य आहे. क्रीडांगण नंबर 2 वर मुंडाणी संघाचा टीम वर्क छान पाहायला मिळतोय. सरी संघाला बुचकुल्यात पाडलंय. हो क्रीडांगण नंबर 3 वर 19-19 5-5 रेड वर सामना जातोय. या स्पर्धेतील पहिला सामना असेल जो बरोबरी सुटलेला आहे आणि सामना 5-5 चढायांवर. क्रीडांगण नंबर 3 वर खंडाले 19 बेलकडे 19. आता मात्र वापर केला जातोय तो केदारलाल. आघाडी होती बेलकडे संघाकडे आणि ही आघाडी मोडून काढली. ती अर्थातच खंडाले संघानं 5-5 रेड वर सामना येऊन ठेपलाय. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या फिटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी सुद्धा इतिहास. जबरदस्त बोनस छान ज्ञानमान चरी सुंदर. जबरदस्त क्षेत्ररक्षण श्री हनुमान चरी संघाकडून. आता मात्र आपण किरकिरे यशस्वी होत असताना आणि झालाय बुचकुल्यात पडलाय जे हनुमान चरी. पुन्हा एकदा सुपर रेड. 3 गुण आपणच्या नावावर खात्यात जमा होत आहेत. त्याच दिवशी सुद्धा मडाली ते एका चढाईत 5 गुण प्राप्त केले होते. ते आपण किरकिरे या खेळाडूनं ओंकार विश्वी संघाचा नीरज मिसाल चमकला. संपूर्ण महाराष्ट्राने या खेळाडूला पाहिला. काय वेग धारण केला या खेळाडूंना. स्वागत आहे तुझं. याच संघाचा हा खेळाडू आहे ओंकार विश्वी. आयोजक आजचे अनुराग सिंग सारखा बलदंड तर एक सडपातल पाहता पण वेग तुफान या खेळाडूकडे. हे दोन्ही खेळाडू चमकले या वर्षीच्या हंगामात. आनंदाच्या लाटा मात्र आज उसळणार याच मैदानावर. करण भगत, मी म्हटलं की करण भगत सुद्धा नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मैदान गाजवलेले त्या खेळाडून आपल्या संघासाठी आज मात्र काय करेल. रोमांचक थरार आनंदाच्या लाटाने पाहिले. आपण किरकिरे पुन्हा एकदा यशस्वी झालाय. आज मात्र मैदानावर हवा निश्चितच असेल ती आपणची. सांघिक कर्तबगारीचा हा खेळ पाहताय. 21-6 पांडवादेवी रायवाडी 21 जानमान चरी 6. शेवटची 5 मिनिटं बाकी. काय शृंखला टाकली ती गावदेवी मुंडाणी संघाने करण भगतला गारद केलंय क्रीडांगण नंबर 2 वर. वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कमालीचा संघर्ष करणारा अप्पान किरकिरे आज कबड्डी पटलावर सुद्धा अधिराज्य गाजवतोय पांडवादेवी रायवाडी संघाकडे. आज मोठे मोठे संघ तुम्हाला आज वेश्वी नगरीत पाहायला मिळतील.
हो हो, छान छान, जबरदस्त कमबॅक जहान मानसरी. 4 मिनिटं बाकी आहे. मल्टिपल गुणांची आवश्यकता जहान मानसरी संघासाठी. सौरभ आहे मैदानात, काही शक्य आहे. सुपर टॅकल झाली तर 2 गुण निश्चितच मिळतील चरी संघाला आणि सुवर्ण संधी असेल. केदारलाल चढाई करेल. पाठी राख्यांची चांगली साथ आज या स्पर्धेला मिळेल ते प्रत्येक संघाला. अलिबाग तालुक्यात चालू असलेली ही स्पर्धा वेशवी नगरीत तुम्ही पाहताय. शेवटची काही मिनिटं सामनाधिकारी अमित दलवी सरांच्या माध्यमातून आवाज आपण ऐकलात. सामनाधिकाऱ्यांची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते या स्पर्धेत. एक छान जबरदस्त खेळाडू तयार झालाय जहान मानसरी संघासाठी. हा आली रे आली, आता मात्र अप्पांची बारी आली. आता मात्र थांबवलं जाऊ शकेल आणि आपण किरकिरे याचा वारू रोखला गेलाय. रोमांचक थरार, जबरदस्त क्षेत्ररक्षक. तर बघूया काय घडतोय. लोणाचा बोचा पडला तर कमाल होईल, परंतु मंथन सुर्वे, समाधान मोरे आणि केदारलालनी जखडलं या खेळाडूला. ही सुवर्ण संधी होती ती मात्र चरी संघासाठी. धोक्यातून वाट शोधून काढावी गरज होती ती मात्र चरी संघाला. तो छान कमाल केले, सुंदर करिश्मा केलाय मैदानावर. क्रीडांगण नंबर 3 चा अंदाज काय लागेल सांगू शकत नाही. खंडाले 4, बेलकडे 4. छान सामना रंगलाय क्रीडांगण नंबर 3 वर. पाच रेडचा थरार आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. शेवटचा मिनिट बाकी क्रीडांगण नंबर 1 वर. जय हनुमान चरी संघाचे नवयुवकांची. बेलकडे 5, खंडाले बेलकडे 6 आहे का? खंडाले संघ विजयाचा गुल्हाल उधळतोय. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. 5 रेड मध्ये 2 गुणांनी विजयी झालाय आणि पुढच्या फेरीत दाखल झाला दुसरे गणेश खंडाले. अभिनंदन. पुढील सामन्यासाठी आपण शुभेच्छा. रसिकांसाठी खुश खबर आहे. आजची जी स्पर्धा पुरुष गटाची आपण पाहता याच मैदानावर उद्या जिल्हास्तरीय महिला गटाचे सामने सुद्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळतील. सर्वांना आमंत्रण आहे, उपस्थित राहायचं. ही स्पर्धा तुम्हाला याच देवळा पाहायला मिळेल. असे दर्जेदार आयोजन वेशवी नगरीत पाहायला मिळते. कैलासवासी पूर्वा भगत स्मृती दिवस 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम विसर्जन झालेले विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. जो सामना झाला